हॅलो गाईस, कसे आहेत? तर मी आज वावरात आलेले आहे गवारी शेंगा तोडायला. तर मी शेंगा तोडून घेते आहे मस्तपैकी. असे घरच्यासाठी खाण्यापुरतेच लावलेले आहेत शेंगा. तर म्हटलं चला तोडूया. मी आलेले आहे माहेरी आणि आज मला गवारीची शेंगा खायची, तर मी शेंगा तोडून घेते आहे. मस्तपैकी असे छोटे छोटे झाड आहेत आपल्या शेतामध्ये. मस्त अशी गवार तोडून घेऊया. एकदम छोटे छोटे झाड गवारीचे. शेंगा पण आलेले आहेत, बारीक बारीक झाडं तरी सुद्धा गवारीचे. आणि कांदे सुद्धा आहे आपल्या शेतामध्ये. हे बघा, छोटे छोटे झाड आहेत तरी सुद्धा शेंगा पूर्ण झाडाला लागलेले आहेत मस्तपैकी असे. गावठी शेंगा असल्यामुळे खायला मस्त लागतात आणि मस्त भाजी करून दाखवणार आहे चुलीवर. चला म्हटलं थोड्या शेंगा तोडून घेऊया गवारीच्या खाण्यापुरत्या. मस्त असे. त्याला पाणी नाही, झाडांना पाणी दिले की झाडं भरपूर वाढतात हिरवेगार. पण इथं पाणी थोडे, त्याच्यामुळे झाड पण थोडेसे सुकले गेलेले आहेत. मस्तपैकी बा गवारी शेंगा, खूप सारे शेंगा आलेले आहेत गवारीच्या. तर मस्त अशी भाजी बनवूया गवारीची. छोटे छोटे झाडे पण शेंगा भरपूर आलेले आहेत, बघू शकता. तर तोडून घेऊया. आणि कणस सुद्धा आलेले आहेत, बघू शकता. मस्त असे कणस आपल्या शेतामधले खूप सारे. गवार बघा, शेंगा मस्तपैकी असे आलेले आहेत गवारीचे.
बघू शकता इथं मस्तपैकी झाड दाट खूप फुटवा आलेलं आहे. झाडाला खूप शेंगा बघू शकता. शेंगा खूप दाट शेंगा आलेल्या आहे. इथं बघा मस्त शेंगा आलेले आहेत आपल्या झाडाला. छान अशी झाडं येतात. पाणीच पाहिजे शेताला. आणि शेंगा बी खूप साऱ्या आलेल्या आहेत. तर म्हटलं भाजी पुरते आपण तोडून घेऊया शेंगा. तर छान अशा मस्तपैकी गवारी खोडून घेतलेलं आहे. इथं बघू शकता. का बघू शकता कोथिंबीर सुद्धा मी आणलेली आहे मस्तपैकी अशी. आणि गवार छान पडते.